मित्रहो नमस्कार, ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले प्रथमतः स्वागत आहे। आजची नवीन बातमी, अर्जित रजा रोखीकरण संदर्भात महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित दिनांक 30 मे 2024। कर्मचाऱ्यांची अर्जित रजा रोखीकरणाबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 30 मे 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। खाजगी प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणाचे प्रस्ताव प्राप्त झाल्याचे सदर प्रकरणे निकाली काढण्याकरिता संचालनालय स्तरावरून मार्गदर्शन मिळण्याबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा व अधीक्षक वेतन व भनिनी पथक प्राथमिक जिल्हा बुलढाणा यांनी केलेल्या विनंतीनुसार सदर परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। यामध्ये नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी नियमावली 1981 नियम 16 मधील 18 ब नुसार फक्त माध्यमिक शाळातील मुख्याध्यापकाला प्रत्येक पूर्ण वर्षाकरिता 15 दिवसांची अर्जित रजा अनुज्ञेय आहे। खाजगी प्राथमिक शाळातील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय नाही असे नमूद करण्यात आलेले आहे। तसेच नियम 19 नुसार कोणत्याही कर्मचाऱ्याच्या बाबतीत सुटीचा अथवा तिच्या भागाचा लाभ घेण्यास त्याला प्रतिबंध करण्यासाठी मुख्याध्यापकाला आणि कर्मचाऱ्याला शिक्षणाधिकारी पूर्व परवानगी मिळवावी लागेल असे नमूद करण्यात आलेले आहे। तसेच प्राथमिक शिक्षक आणि मुख्याध्यापकांना दिनांक 1 जुलै 1995 नुसार अर्धवेतनी रजेऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजा दरवर्षी 10 दिवस मान्य केलेली आहे। तथापि सदरच्या आदेशामध्ये अर्धवेतनी रजाऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजेचे रोखीकरण करता येणार नाही असे नमूद करण्यात आलेले आहे। याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या मार्फत दिनांक 30 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर GR आपण स्क्रीनवर सध्या बघत आहात। धन्यवाद। अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती, लेटेस्ट आणि सविस्तर GR तसेच नवनवीन घडामोडी, नवीन परिपत्रक, शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहमदनगर।